पत्रकारांना माहिती देण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकारी एसपी नाही ऐका ना तो आता या संदर्भात जो पोलीस स्टेशन जळगाव जामोद गुन्हा रजिस्टर नंबर 283/26 या गुन्ह्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की खकनार पोलीस स्टेशन मध्य प्रदेश जिल्हा बरहानपूर येथील ग्राम खडकी येथे एक मिसिंग महिला आहे। त्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता त्यांना असे दिसून आले की त्या तिथल्या मुलीच्या वडिलांनी आणि भाऊने कबूल केले की आम्ही या मुलीचा शिवानी या मुलीचा खून केलेला आहे। आता हा जेव्हा अशी माहिती मिळते एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये तर गंभीर आता हा एक हिनियस क्राइम आहे, गंभीर आणि हिनियस क्राइम आहे। अशा गुन्ह्यामध्ये जेव्हा आम्हाला माहिती मिळते त्यावेळेस आरोपींना अटक करणे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे काम करणे क्रमप्राप्त असते। त्या दृष्टीने सदर गुन्ह्यामध्ये ती अनोळखी महिला असल्या कारणाने त्यांचे ब्लड सॅम्पल घेणे, DNA प्रोफाइलिंगला पाठवणे, त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान होते। अनोळखी महिला असल्याने ही माहिती मिळाल्याने त्यांना अटक करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांचे ब्लड सॅम्पल घेतलेले आहे। ब्लड सॅम्पल घेऊन ते आम्ही FSL ला पाठवले आहे। जेव्हा FSL चे रिपोर्ट्स मिळण्यासाठी आम्ही पुन्हा एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला त्यामध्ये पुढे काय आहे हे आम्हाला कळणारच आहे। परंतु कालच आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ती सदर मृत महिला शिवानी बापूराम कलमेकर ही जिवंत आहे। त्या दृष्टीने सदर मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवले आहे आणि व्हेरिफिकेशन करत आहोत, तिचे बयान घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत। पोलीस स्टेशन जळगाव जामोद आणि स्वतः पोलीस निरीक्षक मी नितीन पाटील आमच्याकडे हा तपास आहे। ठीक आहे, आता यावेळेस या प्रश्नांची उत्तरं देणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे मी देत आहे। परंतु या गुन्ह्यामध्ये मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे। त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत।